हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 789. आजची तारीख आहे 4 मे 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:03 आणि मी काफी दुविधामध्ये आहे. मला कळून न राहिलं आहे की मी मोबाईल घेऊ तर कोणता घेऊ. एक प्रकारे खूप मोठं डिसिजन आहे. कारण रिसेंटली नाही का, आता माझ्यापाशी 10,000 रुपये 10,500 रुपये आहे राईट हिअर राईट नाव. आणि आता मला एक फोन घ्यायचा आहे. तर मी विचार करून राहिलो आहे की कोणता घ्यायचा. आणि माझ्या डोक्यामध्ये आयफोनच खूप नाचून राहिला आहे. आयफोन 5. समजा जर मी iPhone 5 घेतो तर माझ्या डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. व्हिडिओ प्ले होते, गाणे पण प्ले होते, इंटरनेट लागते. फक्त कॉल नाही होणार कारण जिओचा 4G कॉलिंग iPhone 5मध्ये सपोर्ट न होईल. बट LTE बँडविथ सपोर्ट करते. सो आपल्याला काही कॉल तर वगैरे काय मॅटर करतच नाही. सो आपल्याला फक्त इंटरनेट पाहिजे. सो ठीक आहे. स्क्रीन साईज बिलकुल छोटी आहे. 4 इंच स्क्रीन आहे, जास्त काही मोठी नाही आहे. आणि फोन इज प्रिटी गुड. आणि याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज मला का दिसून राहिला आहे यार, म्हणजे याची स्पेसिफिकेशनच एक प्रकारे डिसॲडव्हान्टेज दिसून राहिला आहे. म्हणजे स्पेसिफिकेशन म्हणजे हा 2013चा मॉडेल आहे आणि आता मी 2017मध्ये हा फोन घेईन. हा किती दिवस टिकन. याची बॅटरी लाईफ खूप कमी आहे. कमी म्हणजे एक प्रकारे आयफोन कसं नो मॅन, म्हणजे मला वाटते का आपण एक वेळ थोडंसं थांबायला पाहिजे. आपण त्या थोडंसं याला फोन करायला पाहिजे. OLXवरून त्या बंद्याला फोन करायला पाहिजे. समजा जर तुला iPhone 6 करीब 20,000च्या आतमध्ये जर भेटत असेल तर ते बहुत चांगली डील होईल राव. बट आता OLXवरून का माहिती आहे, आता या सगळ्या लोकांना फोन करावा लागेल. घाई नको करू. तू आता वर्धेला आहे त्यामुळे तुला वाटत आहे की आपण पटकन ऑर्डर करून घेऊ फोन. थांबून जा. घाई नको करू. घाई करशील तर सगळं वाटोळं होऊन जाईल. iPhone 6 भेटला तर इट इज मच मोर बेटर. सो काय आहे की पहिले तू उद्या वेट कर. आता चांगल्याने झोप. उद्या OLXवरून ह्या सगळ्या लोकांना कॉल कर. इवन उद्या नागपूरला चाललास तू, उद्या भेटून पण घे. इवन मोबाईल पण पाहून घे जमत असेल तर. आणि समजा जर डील होत असेल, फोन डमी नसेल, ॲक्च्युली आयफोन असेल, आणि एक वेळा बोलून पहा. समजा जर त्यांचे काही रिझल्ट वगैरे समजा जर त्यांनी विकला किंवा त्याच्यापाशी अवेलेबल नाही आहे किंवा अदर काही थिंग त्याच्यासोबत झालं तर मग आपल्यापाशी आहे ना, पैसे पण आहे आणि iPhone 5 पण आहे आणि कुठे पळून नाही चालला आहे. आणि नंतर आपण येऊनच राहिलो वापस. सो करून टाकू. बट आज थांबून जा. आज नको बाय करू. आणि मग आयफोन सोडून दुसरा कोणता घ्यायचा. दुसरा कोणताच नाही यार. मग दुसरा मन होतं तर तो वाला MI 5. बट जेव्हापासून मी आयफोन वगैरे बघितला त्यापासून तर माझं काही हेच नाही उंट आलं की दुसरा फोन घ्यायचा म्हणून. आणि मला वाटते का फोन टिकते राहू. आता हा बघ, हा Moto G 2014मध्ये घेतला होता मी आणि 2017मध्ये. याच्यामध्ये सर्वात प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम आता याच्यामध्ये फक्त एकच आला आहे की जो सिम स्लॉट आहे तो एक खराब झाला आहे. ठीक आहे. बट अदर दॅन दॅट याच्या फोनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. 1 GB रॅम आहे. थोडंसं हँग मारते कधी कधी, ओके ठीक आहे. बट 2014चा मॉडेल आहे ना. बट
असंच समजा जर मी iPhone 5 सोबत, वेल काय आहे की आता मला एक प्रकारे शो ऑफ करायचा आहे. अँड्रॉइड फोन नाही का तुम्ही कितीही महागडे घेताना, तुम्ही सॅमसंगचा S7 किंवा S8 जरी घेतला ना, तरीही पण नाही का तुम्हाला एक प्रकारे तो फील नाही येत आयफोनचा. मला एक प्रकारे तो आयफोनचा फील घ्यायचा आहे. या आणि समजा जर iPhone 6 जर भेटत असेल तर iPhone 6च घे यार. ह्या थोडंसं 17,000 18,000 रुपये जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. iPhone 6 घे, कारण तो बहुत बेटर राहील. ह्या पण साला डिझाईनमध्ये iPhone 5 सोबत कोणीच कम्पीट करू शकत नाही. कोणीच नाही, कोणताच फोन नाही. साला दिसायला इतका माहोल आहे iPhone 5, बहुतच माहोल. असं पाहिल्यावर असं पाहूशच वाटते. बट भाऊ, आपण कसं मिडल क्लास फॅमिली आहे, आपल्याला आयफोन म्हणजे कसं कशा तरी मोठ्या कष्टाने आपल्याला 17,000 रुपये कसं तरी जमा होऊन राहिले. 17-20,000 रुपये म्हणजे आपली कशी एवढी लाई नसते ना का 20,000 रुपये 20-25,000 रुपये आपण एका मोबाईलवर खर्च करू आता तरी या रिसेंटली. सो थोडीशी मला भीती वाटते, बस थोडीशीच. बट कसं आहे की आज मी नाही का याच्या मागे लागलोच होतो यार, आयफोनच्या मागे. पण नाही का आज दिवसभर मला बिलकुल टाईम नव्हता, बहुतच नाही. आज मी ठरवलं होतं, डिसाईड पण केलं होतं, आज मी ड्युटीवर होतो खापरखेड्याला, ठरवलं होतं की आज मी कॉल लावीन आणि आज भेटून पण येईन म्हणलं. इथे वर्धेला याच्या अगोदर नागपूरमध्ये भेटून पण येईन म्हणलं. पण आज दिवसभर नाही का बहुत बिझी होतं यार. मी जेवायला सुद्धा आज कसं 15 मिनटातच मी जेवलो. हो, 15 मिनटात जेवलो, थांबलो पण नाही आणि सरळ वर्कशॉपमध्ये आलो, पेमेंट स्लिप बनवत बसलो यार. कारण नाही का समजा जर मी आज पेमेंट स्लिप नाही बनवली असती तर माझ्या मागे पुन्हा ती डेंग लागलीच असती राव. आणि केव्हा ना केव्हा ती पेमेंट स्लिप बनवाच लागली, केव्हा ना केव्हा तो त्रास घ्यावाच लागला असता. तो त्यामुळे मी तो आजच घेऊन घेतलं, जाऊ दे म्हटलं, पाहून घेईन म्हटलं ते पुढे. आता उद्या माझा पेपर आहे थर्मोडायनॅमिक्स. पेपर झाल्यानंतर मी त्या OLX वरून थोडंसं इन्क्वायरी करतो. iPhone 6 अवेलेबल असेल तर iPhone 6 घेतो, राईट. आणि जर iPhone 6 समजा जर अवेलेबल नसेल तर तुला वाटते का आपण 17,000 रुपये आपण खर्च करू आणि त्याच्यावर काही आपल्याला हे येणार नाही, म्हणजे चांगला फोन वगैरे भेटणार नाही. वेल आपण थोडं चांगला वापरतो ना राव, आपण बॅटरी बरोबर वापरतो. आय डोंट नो, जोपर्यंत आयफोन हातात येत नाही ना, म्हणजे माझं मन एक प्रकारे कसं म्हणते का जोपर्यंत भाऊ तुमच्यापाशी चांगले पैसे नाही ना, तर मग तुम्ही नाही का iPhone 7च घ्या सरळ. बट कसं आहे की तुमच्यापाशी पैसे नाही आणि काहीतरी काम चलावसाठी, जुगाडूपणासाठी आणि शो ऑफसाठी नाही का तुम्ही समजा जर आयफोन घेत असाल तर नका घेऊ. हा फॅक्ट नाही का नेहमी माझ्या डोक्यात येते आणि नेहमी आयफोन न घ्यासाठी एक प्रकारे हा पॉईंट खूप जास्त माझ्या याच्यामध्ये फोकस होते राव. या कारण जर विचार केला ना तर 15,000 रुपयामध्ये बहुत चांगले फोन आहे, बहुतच चांगले. स्पेशली मोटो G5 सर्वात बेटर आहे तो लेनोवो K3 Note. तो त्याच्यामध्ये तर अरे बापरे काय स्पेसिफिकेशन आहे यार, बहुतच भयानक स्पेसिफिकेशन आहे. प्लस Vivo V5 तो पण फोन बहुत चांगला आहे. Vivo V5 तो पण फोन बहुत चांगला आहे. या म्हणजे 17-18 हजाराच्या रेंजमध्ये नाही का तुला बहुत चांगले फोन येत आहे.
आणि याच्यामध्ये तू आयफोन घेतो म्हणलं आता कसं आहे की एक खूप जास्त रेप्युटेड आहे तर एक खूप जास्त स्पेसिफिकेशन आहे. सो या दोन याच्यामध्ये मी काफी कन्फ्युजिंग होत आहे. बट याच्यासाठी थोडंसं वाट पाहावं लागेल. थोडंसं थांब हो, थोडंसं थांब, वेट कर आणि प्रॉपर मोमेंटवर स्ट्राईक कर का. राईट राईट. सो दिस इज इट, दिस इज द एंड. झोपून जा हो, आणि उद्या पेपर आहे. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 789. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.